मित्रांनो तुम्ही पाहताय गोविंदा पुसेगाव हिंद केसरी फायनलमध्ये राहिलेला हिंद केसरी असा नंदी आहे। दादा पहिल्यांदा आपली ओळख सांगा, आपलं नाव सांगा। माझं नाव प्रणय प्रभाकर निलदे, मुक्काम टेंबरे। दादा नंदीबद्दल काय सांगाल? गोविंदा नंदी पुसेगावला फायनलला राहिलेला हिंद केसरी नंदी 4 नंबरला उतरलेला। आमचं एक स्वप्न होतं हिंद केसरी व्हायचं, ते आमच्या गोविंदाने पूर्ण केलेलं आहे। नक्कीच काय सांगाल आजचं मैदान? कारण 3 फेरे म्हटलं की मोस्टली घाटावरती जातं आणि बिंजोड म्हटलं की मुंबईचं नाव येतं मोठं, कारण मुंबईला खूप कमी अशी 3 फेरीची मैदानं भरतात। आज पहिल्यांदा म्हणजे खूप कमी असं भरतात, पण खूप कमी त्यातलंच एक हे मैदान। काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? काय सांगाल? काय नाही, आज भागातलं मैदान होतं, तिथं गट पास केलेला आहे त्यांनी। आमची अशी अपेक्षा आहे की तो गुलालाच पात्र होईल। गुलालाच पात्र नक्कीच फायनलला राहणारा नंदी आहे, मोठा वस्ताद आहे, नक्कीच पात्र राहील। दादा आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? आजचं नियोजन कसं आहे? आजचं नियोजन आपले संभाजीनगरचे वाघ साहेब आहेत, त्यांच्या सोन्यासोबत आहे, आणि सोनूशेठ भोपुत्रा यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे राजा 777 केसरी। राजा 777 केसरी खूप मोठं एक 3 फेऱ्याचं मैदान मुंबईत आज चालू आहे। गोविंदाबद्दल काय सांगाल? कधी घेतला हा नंदी आपण? गोविंदा आम्ही मागच्या वर्षीच घेतल्यापासून त्याची कारकीर्द चालूच आहे, कंटिन्यू गुलालात आहे। काय बघून घेतला नंदी हा आपण? काय नाही, त्याचा पळ बघूनच आम्ही घेतला होता नंदी। तिकडं शंकरपाटात पण खूप चांगला पळत होता, नाही तर 3 फेऱ्याच्या मैदानात पण खूप चांगला पळत होता, मग तशी आम्ही खरेदी केली। बघूनच खरेदी केली हो। इथं तुमच्याजवळ आणल्यापासून कसं काय नियोजन वगैरे कसं चालू केलं त्याचं? नियोजन आमचा ग्रुप पूर्ण आविष्कार भोईर, स्वतः मी, आमचे शेठ गोपीनाथ शेठ तुंगे आणि आमचे मित्रमंडळी आहेत, आम्ही सगळे मिळून नियोजन करतो। नियोजन करता गाडी कोणाच्या नावाने पळते? गाडी आई तुंगा माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ शेठ तुंगे टेंबरे कर्जत। बिंजोडला सुद्धा याच नावाने पळते? बिनजोडला सुद्धा याच नावाने पळते। आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत आपले बिंजोडचे वगैरे? आता गुलाल तर सांगता नाही येणार किती झालेत, पण शक्यतो बैल गुलालातच आहे आमचा, सहजासहजी गुलाल पडलेलाच नाही। 1-2 गुलाल पडलेत, ते पण आमच्या चुकीमुळेच पडलेत। बैलाचं काम करतो। नक्कीच मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हटलं जाईल, कारण पुसेगाव सारख्या एका मोठ्या मैदानात हिंद केसरी झालेला आहे। काय आनंद होता तो? आनंद तर खूप होता। आमची एकच इच्छा होती, हिंद केसरी मैदानात बैल गुलालात राहिला पाहिजे ना, ती आमची इच्छा गोविंदाने पूर्ण केलेली। नक्कीच म्हणजे वर्ष झालं नंदी घेतला आणि हिंद केसरी सुद्धा झाला। वर्ष झालं हिंद केसरी झाला, श्रीनाथ केसरीमध्ये ट्रॅक्टर सुद्धा मिळवला, सगळ्या इच्छा त्यांनी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत। श्रीनाथ केसरी सुद्धा झालेला आहे? श्रीनाथ केसरी सुद्धा झालेला आहे। मित्रांनो तुम्ही पाहताय 2 वेळा हिंद केसरी झालेला नंदी आहे, बिंजोडमध्ये सुद्धा गुलालात आहे, म्हणजे इच्छा आणि अपेक्षा तुमच्या सर्व पूर्ण केलेले आहेत। आता आमची काही इच्छा त्यांनी बाकी ठेवलेली नाहीये। नक्कीच इच्छा अपेक्षा म्हटलं की आजचं मैदान आहे, आजचं मुंबईचं मैदान आहे, भागातलं मैदान म्हणतो, घरचं मैदान म्हणतो, काय सांगाल? कारण आजची सुद्धा काहीतरी अपेक्षा असणार? आजची सुद्धा अपेक्षा आहे, कारण मागच्या वेळेस पण कर्जत केसरीचं मैदान होतं, तिथं पण बैल गुलालाच पात्र होता। आज पण बैल गुलालाच पात्र होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच दादा, हिंद केसरी झाला किंवा फायनलला नंदी राहतो, याचा अर्थ एक त्याच्या पडद्यामागचं जे म्हणतो आपण कॅरेक्टर किंवा पडद्यामागची जी लोक म्हणतो, सुट्टी मेकर म्हणा किंवा ड्रायव्हर म्हणा, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण यांचं खूप मोठं योगदान असतं। बैल वेळेवर सुटला पाहिजे, वेळेवर त्याची सीमारेषात वरून त्याला थाप पडली पाहिजे, हे सर्व काही असतं, काय सांगाल त्याबद्दल? सुट्टी मेकर आमचे मुंबईमध्ये गणेशदादा चाड, कोदिवले हे बैलाची सुट्टी करतात, आणि आमचे मित्रमंडळी आहेत हे सगळे पडद्यामागचे, हे नियोजन, सुट्टी, ड्रायव्हर वगैरे सगळं आम्ही बसून नियोजन करतो। ड्रायव्हर प्रत्येक वेळेला वेगवेगळे होते? आता 2 वेळा हिंदी केसरी झाला त्यावेळी की एकच ड्रायव्हर होता? नाही, वेगवेगळे होते ड्रायव्हर। नक्कीच पुसेगावला कोणता ड्रायव्हर होता? पुसेगावला अमोल दुरकरी होता। नक्कीच काय सांगाल ड्रायव्हर बद्दल? काय सांगाल कसा त्यावेळी नंदी पळाला होता किंवा काय पळ होता त्यावेळेचा? त्यावेळी आम्ही संभाजीनगरचा नंदी होता आम्हाला बलमा म्हणून, आणि ड्रायव्हर सुद्धा त्यांचा होता, आणि खूप छान गाडी पळाली होती। नक्कीच आजचं पण नियोजन झालं होतं। आज कोण ड्रायव्हर होतं? आज आमच्या गाडीवर संभाजीनगरचे ड्रायव्हर होते, चौकर दुरकरी होते। काय कसं नियोजन होतं त्यांचं? कसं काय नियोजन झालं? कसं नाही, आपल्या वाघ साहेब आलते, त्यांच्या गाडीवर फिक्स ड्रायव्हर असतो वाटतं तो, मग हो, मग त्यांनी त्यांना सोबत आणलं होतं। नक्कीच ड्रायव्हर कोणी असो, तुमचा नंदी गट पास करतोय, फायनलपर्यंत जातोय, सेमी पास करतोय, काय सांगाल? आजचं नियोजन झालेलं आहे, आता सेमीसाठी कसं नियोजन आहे? सेमीसाठी आता काय बघू, गाडी चांगली पळाली आहे गटाला, आता सेमीला सुद्धा चांगला स्पीड लावून अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच दादा, पुढच्या गटासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि फायनलसाठी पात्र हो, त्यासाठी सुद्धा शुभेच्छा तुम्हाला, आणि धन्यवाद या मुलाखतीबद्दल। धन्यवाद। चला।